आदरणीय अनुज शेठ जितेकर साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे। उद्घाटन सोहळ्याप्रसंगी त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे। मी अध्यक्ष संतोषजी म्हात्रे, कर्णधार संतोषजी म्हात्रे सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अनुज शेठ जितेकर यांचा या शुभ प्रसंगी सन्मान करावा। ज्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ पार पडला ते आदरणीय अनुज शेठ जितेकर यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। संतोष दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आणि दोन्ही संघांचा अतिरिक्त खेळाडू हा कंपल्सरी कॉम्बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। अतिरिक्त खेळाडू हा कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्स मध्ये असला पाहिजे, हा देखील या स्पर्धेचा एक नियम आहे। याची सर्व संघांनी दखल घ्यावी। कुंडेबाळ संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते देवांश। पहिल्या सत्राला सुरुवात होतीये आणि मायक्रोफोन वरती पहिल्या सत्रासाठी असतील प्रसादजी पुजारी। थँक्यू सो मच सूरजजी आत्मोडे साहेब, त्यांचा आवाज आपण ऐकला संपूर्ण दिवसभर आज मात्र आपण एंटरटेन करणार आहे। मित्रांनो, खूप मजा वाटते, खूप बरं वाटतं भरपूर दिवसांनंतर औटीच्या मैदानावरती आलो। याच मैदानावरती बघा कुंडेबाळ संघाचा खेळतोय, विनंती असेल की आपण यायचं। कुंडेबाळ संघ प्लीज आपल्याला विनंती असेल की आपण लवकरात लवकर प्रयत्न पाठवायचा। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय कुंडेबाळ संघाने घेतला, तर निश्चित रूपाने ही टेनिस क्रिकेटची ओळख असते। टॉस जिंकला प्रथम क्षेत्ररक्षण करायला निर्णय घ्यायचा आणि विरोधकांच्या समोर मात्र गळतीची करण्याचा प्रयत्न। तर बघूया काय घडतंय काय बिघडतंय। सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। अजनबी स्पोर्ट्स ओळी आयोजित स्वर्गीय गोरखनाथ धर्म गायकवाड व स्वर्गीय गणेश मुंगाजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ही भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा जी मात्र शुभारंभ करते पुनश्चेच्या या क्रिकेटच्या हंगामाला। सर्व मान्यवर अतिथी, सर्व आमचे उद्योजक, त्याचबरोबर सर्व खेळाडू आणि युवा वर्ग यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आजच्या स्पर्धेमध्ये। पहिल्या षटक राईट ऑफ द ओव्हर विकेट, पहिला चेंडू भन्नाट वेग होता। गोलंदाजीच्या मार्गावरती आपण पाहतो गोलंदाज झालेले आहे अंकित कातकरी। चांगला चेंडू होता पहिला, त्याचा ओव्हरपिच चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, थोडासा आतमध्ये येतो की काय म्हणावं लागेल। पॅड लाईनवरती आलेला चेंडू लावून अपील झाला, परंतु पंचांनी मात्र जाग पेटाळली। अकुटा पिचला आहे, यावेळेस झोपून करण्याचा प्रयत्न मिस्टर स्ट्रोक शॉट बाय रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात। कॅच होते कंप्लीट, पहिली मोठी सफलता, पहिला मोठा धक्का 0 धावसंख्येवरती बॅटिंग करणाऱ्या टीमला, अर्थातच शिशुपाळा संघाला। बघा मित्रांनो, काय दिमागदार गोलंदाजीची सुरुवात झाली। अंकित कातकरी या गोलंदाजाचं नाव आहे। छोटा पॅकेट पडा दादा म्हणावं लागेल। ही वेगवान एक्सप्रेस आहे जी मात्र आपल्या ट्रॅकवरती खूप वेगाने 60 धावा निघाली। स्टेशनवरून निघाल्यानंतर ज्या प्रकारे पहिल्या झटक्यामध्ये पिकअप मिळावा एखाद्या सुपर एक्सप्रेसला, त्याच प्रकारे मात्र पिकअप दिलाय या गोलंदाज अंकित कातकरी यांनी। पहिल्या चेंडू निर्धाव आला, दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद केला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय की आम्ही टॉस जिंकल्यानंतर जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला अनुसरून गोलंदाजी करण्याची क्षमता जी आमच्या गोलंदाजाकडे आहे, हेच कदाचित या संघाचे कर्णधार सांगतात। चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात।
अजनबी स्पोर्ट्स सोहळे आयोजित भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा त्यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचा थाट हा रचला गेला. संतोष जाधव मात्रे रायगड युनिव्हर्सिटी शॉटचे जनक म्हणजे आता संबोधले गेले. भरपूर सारी मैदानांनी दणदून सोडली असे ओवळे गावचा ब्रँड खेळाडू संतोष जाधव देखील आमच्या समोर जुळले गेलेले. भन्नाट वेग प्रचंड वेग इथे मात्र पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू आदळला सरळ यष्ट्यावरती, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि भली मोठी सफलता अजून एक मात्र आपल्या खात्यामध्ये ऍड करतोय गोलंदाज अंकित कातकरी. काय गोलंदाजी चालली आहे, काय देखणा मारा केला जातोय, काय तिखट मारा केला जातोय. सकाळ सकाळच्या सत्रामध्ये जणू काय मिसळ पावचा नाश्ता हातामध्ये यावा आणि त्याची तिखट तरी मात्र जिभेवरती एक वेगळा तिखट चटका देऊन जावा. त्या प्रकारची ही गोलंदाजी जणू काय गोलंदाज करते की काय. सकाळ सकाळच्या सत्रामध्ये बॉडी तेवढी स्ट्रेच झालेली नसते, तेवढ्या वेगाने गोलंदाजी नवीन चेंडूवरती करणं हे सर्वच गोलंदाजांना अपेक्षित नसतं. परंतु या गोलंदाजाने जो वेग दाखवलाय, जी कन्सिस्टन्सी दाखवली, जी लाईन आणि टेस्टवरती डेडिकेटेड मात्र खेळाच्या माध्यमातून जे योगदान दर्शवलंय याबद्दल नक्कीच अंकित करावं लागेल. कमलीचा वेग राहिला. कमी वयामध्ये ज्या वेगाच्या उंचीवरती प्रवास करतो हा खेळाडू याबद्दल नक्कीच स्तुत्य या खेळाडूसाठी द्यावेच लागेल. अजून एक चांगला चेंडू, अजून एक वेगवान मारा, सलगचा चौथा चेंडू इथे निर्धाव टाकला गेला. काय या मैदानाला ऐतिहासिक मैदान म्हटलं जातं का? ओले गावामध्ये होणारी क्रिकेटची स्पर्धा ही वेगळी अपेक्षांची उंच भरारी घेतं मूर्तिमंत उदाहरण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा अजून एक पाचवा निर्धाव चेंडू. काय कमालीची गोलंदाजी चालली आहे अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर असलेल्या क्रीडारसिक अक्षरशः टाळ्यांचा कडकडाट करतो. एखाद्या संघामध्ये पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ज्या 30 या सर्कलमध्ये 9 खेळाडू असतात, अवघे 2 खेळाडू बाहेर असतात आणि अशा डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जिथे मोठमोठे गोलंदाज अक्षरशः नष्टनाबूद होतात धाडस दाखवलंय, त्याचं कौतुक करावं लागेल. अजून एक चेंडू चांगला होता, पॅडलाईन वरती चेंडू जरूर आदळला गेला. याचबरोबर आपण पाहतोय मित्रांनो या स्पर्धेचं पहिलं षटक हे निर्धाव टाकण्याचा मान मात्र अंकितने आपल्या नावावरती केलाय आणि एक वेगळा इतिहास आपल्या नावावरती लिहिला गेला. ज्या टीम मध्ये मित्रांनो समाधान सारखे उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू असतात आणि यांच्याबरोबर खेळत असताना या नवयुवकांना जो आत्मविश्वास पाहायला मिळतो ना तो आज निश्चित स्वरूपाने कुठेतरी अंकित दाखवतो. हे येणारं उज्ज्वल भविष्य आहे रायगड क्रिकेटचं आणि उज्ज्वल भविष्य आज मात्र खेळ दाखवतोय आणि येणाऱ्या भविष्याला ठामपणे सांगतोय मी सज्ज आहे. पहिल्या षटकाचा होतो की समाप्त धाव फलकावरती आपण पाहतोय 0 धावा अंकित केली गेली आहेत आणि 2 फलंदाज हे तंबूच्या आश्रयाला गेले. थोडीशी चांगली सुरुवात फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि थोडीशी खराब सुरुवात ही बॅटिंग करणाऱ्या टीमला. परंतु क्रिकेट आहे, इथे काही घडू शकतं, काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. क्रिकेट कुणाचाच नाहीये हेच मात्र कदाचित भरपूर वेळा आपण पाहिलं देखील. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या पहिल्याच दिवशीच्या स्पर्धेमध्ये मात्र आपण पाहतोय पहिलीच मॅच उद्घाटन सोहळा परी म्हणावं लागेल ती म्हणजे कान्होबा कुंडेवाळ विरुद्ध देवांश शिरवण चिंचपाड्या 2 टीमच्या दरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकला तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने, अर्थातच कुंडेवाळ टीमने आणि तो डाव टॉस जिंका आणि क्षेत्ररक्षण घ्या. हा एक टेनिस क्रिकेट मधला एक वेगळाच नियम म्हणावा लागेल जो लिहिला गेला नाहीये परंतु सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. स्पेशली पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पंचांची जर्सी जर पाहिली ना सर खूप भारी वाटते मला. तर पीटीसीचं ब्रँडिंग इथे केलं गेलं आणि का करू नये याच परिसरात याच ग्रामीण क्रिकेटने मात्र या पीटीसीला एक वेगळा मान दिला आणि बघता प्रचंड मेहनत केल्याची दळवी संदीप दादा सत्रामध्ये पंच तुम्ही देखील कवायत करा, स्वतःला स्ट्रेच करा हे सांगतायत गोलंदाज. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न परंतु यावेळेस बघा पंचांचा इशारा इट्स लीगल डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू होता, निर्धाव चेंडूने मात्र आपण पाहतो की कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज कुणाल भास्कर यांनी केला. अजून एक नवोदित गोलंदाज, अजून एक यंग टॅलेंटेड गोलंदाज आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये.
ऑफ स्टिकच्या खूप बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा इशारा प्रतिष्ठेच्या व्हाईट बॉलचा येतो. पहिलं षटक ज्या गोलंदाजांना हाताळलं अर्थात अंकित कातकरी निर्धाव षटक टाकत 2 फलंदाज त्याने बाद केले. एक धाडसी सुरुवात आपल्या टीमसाठी करून दिली. सुरुवात त्याच्या गोलंदाजांनी करून दिली. बघा दोनही गोलंदाज जे पहिले आघाडीचे वापरले गेले दोन्ही यंग टॅलेंटेड गोलंदाज वापरले गेले. कर्णधारांनी विशेष कौतुक करेल कारण की त्यांनी मात्र यांना संधी दिली. अजून एक वेगवान चेंडू अजून एक कमालीचा चेंडू कमालीची गोलंदाजी चालली. बघा फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधीच दिली जाते. प्रकारचा जर का अटॅक इथून पुढे राहिला तर मी असं म्हणेन की हा संघ कुठेतरी गुरफटेल कमी धावसंख्येमध्ये, परंतु कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक केल्याशिवाय हा चिंचपाडाचा संघ शांत राहणार नाहीये याची शंका नाही. धीम्या गतीने टाकलेला चेंडू यावेळेस मात्र ऑन साइडला खेळला गेलाय. अलंग कार्पेट क्षेत्ररक्षक तिथे मात्र खूप वेगाने चेंडूवरती येतात. चेंडूची उचल करतील फेकी करतील तोपर्यंत मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते आणि ही तर मी अशी म्हणेन की बॅटीच्या माध्यमातून ही पहिली सिंगलची धाव असेल जी धावफलकावरती नोंदवली गेली तब्बल 11व्या चेंडूवर. येस एक चौकार आला होता. सिंगलची जर का चर्चा करायची म्हणजे तर तब्बल 11 चेंडूंचा आपल्याला इथे वाट पाहावा लागला आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतो षटक संपले माफ करा 11 चेंडूची वाट पाहावी लागली आणि 12व्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय की एक सिंगल धावफलकाला पाहायला मिळाली. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती मात्र आपण पाहतो की 7 धावा या अंकित केल्या गेल्या 2-3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 7 धावा स्कोर कार्डवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सध्याची स्थिती धावफलकावरची आपण पाहतो. पहिली मॅच या स्पर्धेची शुभारंभाची मॅच आणि या पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय गोलंदाज अंकित कातकरीने जी सुरुवात करून दिली ना त्यानंतर मात्र भरपूर सारे असे नवोदित चेहरे आहेत जे मात्र या मॅचला अक्षरशः आवर्जून पाहतात. पुन्हा एकदा अंकित बॉल मार्कवरती वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक कोट्यातील तिसरं षटक यावेळेस मात्र आपण पाहतोय की विले चेंज कडून गोलंदाजी करतात. पहिल्या चेंडू थोडासा खराब जातोय. लेग स्टिकला खूप लांबून जाणारा चेंडू पंचांचा इशारा इथे मात्र येतोय आवांतर चेंडू. हंगामाला सुरुवात झाली. ज्या प्रकारे भोईर साहेब आपण पाहतो ना शाळेमध्ये जाण्यासाठी जेव्हा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला नवीन शाळेचा ड्रेस दिला जातो किंवा दिवाळीच्या सुरुवातीला आपले आई वडील आपल्यासाठी नवीन ड्रेस आपल्याला देतात. त्याच प्रकारे आम्हा क्रिकेट खेळाडूंसाठी जेव्हा आमची नवीन जर्सी बनते ना तेव्हा कधी एकदाची हंगामाच्या सुरुवातीला घालून
मैदानाच्या आतमध्ये जातं, ही कुठेतरी आमची उत्सुकता असते. ही सर्व काय उत्सुकता मागील काही दिवसांपासून सातत्याने आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि असंच काहीसं वातावरण हसरं मनोरंजनाचं आणि भरपूर काही सांगणारं ऊर्जादायी वातावरण ते क्रिकेटच्या माध्यमातून आज इथे देखील आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की बाबा मी माझ्या क्रिकेट हंगामाची जेव्हा सुरुवात करेन त्यावेळेला मात्र ती सुरुवात एक आश्वासनीय राहावं, ती एक ऊर्जादायक राहावं आणि ती माझ्या टीमसाठी 100% कमिटेड राहावं. आणि असंच काहीसं सांगण्याचा प्रयत्न हा अंकित आज मात्र करतोय. 3 धावा इथे मात्र ऍड केल्या जातात स्कोर कार्ड वरती. अंकित वास कातकरी यांना मात्र आपण पाहतो गुंजच्या मार्कवरती राईट ओव्हर विकेट पंचांच्या डाव्या साईडला. थोडीशी आकुटप्पीची लाईन होती, चेंडूला लिव केलं गेलं, डॉट बॉलची मात्र सांगता होते. सातत्याने आपण पाहतो की वेगवान मारा केला जातो. कन्सिस्टन्सी वेगाची या खेळाडूकडे आहे आणि ज्या प्रकारे टेम्परामेंट दाखवलं आपल्या गोलंदाजीला गेलं याचं तर कौतुकच करावं लागलं. पाकुटला जात यावेळेस मात्र मोठा फटका जरूर खेळला गेलाय. पुलचा फटका चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती अजून एक मोठा झटका. बॅटिंग करणारी टीम अर्थात चिंच पाडाला. गोलंदाजी इथे अंकित कुठेतरी करतोय की काय असं म्हणावं लागेल. आतापर्यंत या गोलंदाजाने 3 विकेट सटकवले आणि अवघ्या 4 धावा फलकावरती खर्च केले. कमालीची गोलंदाजी. ओव्हर पिच चेंडू होता, ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र आपण पाहतो की अजय तिथे उपस्थित आहेत, संदीप तिथे उपस्थित आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल संदीप यांच्या माध्यमातून. मागील कॅच त्यांनी कंप्लीट केला आणि आता मात्र आपण पाहतो की धाडसाने चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी देखील झाले. खूप चांगले क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते की कुंडे वाळकडून आणि एक दडपण असतं ना अगदी सुरुवातीच्याच षटकामध्ये गळपेची करायची, विरोधात खायची आणि अक्षरशः नसताना आपण करून सोडायचं. हाच काहीचा उपक्रम समाधानाच्या माध्यमातून टीम कुंडेवाळच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 3 षटकांचा झाला इथे मात्र खेळ समाप्त. धावफलकावरती आपण पाहतोय धावसंख्या जाऊन स्थिरावली ती म्हणजे दुहेरी आकड्याच्या घरामध्ये 12च्या अंकावरती. या पुढील मॅच अर्थातच टाकीगाव आणि त्याचबरोबर जय बजरंग बली श्रेयस स्पोर्ट्स नेरे. आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर मित्रांनो कृपया करून आपण लवकरात लवकर नाणेफेकीचा फौल पार पाडण्यासाठी आमच्या टॉसच्या बॉक्समध्ये यायचे. पुढील होणारा सामना मित्रांनो टाकीगाव विरुद्ध जय बजरंग बली श्रेयस स्पोर्ट्स नेरे. तर दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण टॉस करूया. मित्रांनो या स्पर्धेचा शुभारंभ ज्यावेळेला झाला त्यावेळेस मात्र आपण पाहतोय आमचे दत्ताजी मुंगाजी साहेब, माजी उपसरपंच, त्याचबरोबर शिवदाजी गायकवाड साहेब माजी सरपंच, त्याचबरोबर संतोषजी मात्रे साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय की जितेकर साहेब, अनुप शेख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा शुभारंभ झाला. आणि तिथून जर सांगायचं म्हटलं तर या स्पर्धेला एक चांगली स्टार्ट करून दिली गोलंदाज अंकित कातकरीने. ही निश्चित स्वरूपाने गोड आठवण या मैदानावरची असेल. या मैदानावरती भरपूर साऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा आपण जवळून पाहिल्या. ग्रामीण क्रिकेट पाहिलं, लोकल क्रिकेट आपण पाहिलं, त्याच्यानंतर तालुका निहाय क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहिल्या, ओपन मध्ये रायगड जिल्ह्याच्या क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या. या सर्व स्पर्धा पाहत असताना या मैदानाने एक वेगळा इतिहास हा मात्र रायगड टेनिस क्रिकेटला दिला आहे. बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत नवीन गोलंदाज मोनिश पाटील. रफ्तार, वेग आणि स्पीड भरपूर काही या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न झाला होता, चेंडूला खोलून जरूर काढलं गेलं. ऑन साईड एक धाव निश्चित स्वरूपाने मिळते. 13 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. आकुटाप्याची लाईन यावेळेस मात्र आपण पाहतो की चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र केली जाते. आता क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं आणि विखुरलं गेलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली जाईल. मित्रांनो या फटक्याला शब्द अपुरे आहेत. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय 6 धावांसाठी षटकार.
पाहायला मिळतोय हा गगनचुंबी षटकार कॉपी ऑफ बुक स्टाईल मध्ये या चेंडूला मात्र आउट ऑफ द पार्क धाडून दिलंय आणि 6 धावांची मोहर ही धावफलकावरती लावली गेली. पुस्तकी फटका डिलिशियस स्ट्रोक. या फटक्यासाठी ना शब्द अपुरे, कौतुक करावं तेवढं कमी आहे. या फटक्याच्या माध्यमातून हा खेळाडू सांगतोय मी टेक्निकली किती स्ट्रॉंग आहे, टेक्निकली माझ्याकडे किती चांगले स्ट्रोक आहेत. याने असाच एक चौकार खेळला त्या खेळाडूने आणि त्या क्षेत्रामध्ये षटकार देखील आला. कुटापीची लाईन होती यावेळेस मात्र चेंडू कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू फलंदाज राकेश यांच्या खेळीचा इथे होता अंत. चांगला कॅच इथे मात्र कंप्लीट होतोय आणि फलंदाज राकेश जे मात्र मैदानाच्या आतमध्ये आशेचं किरण करून पाहत होतं, आपल्या संघासाठी धावा गोळा करून पाहत होतं, ते आशेचं किरण आता मात्र शमावलं गेलं. त्याच दरम्यान मी एवढ्या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व M.R. दाभोलकर साहेबांना विनंती करतो, आपण पुढे असाल तर इथे मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आला असाल तर विनंती करतो आपल्याला आपण मंचावर यायचं आहे. M.R. दाभोलकर साहेब. बघा आयोजकांच्या माध्यमातून पुन्हा एक सूचना येते. दोन्ही टीम सातारा काकीगाव यादव जय बजरंग बली श्रेया स्पोर्ट्स नेरे इनिंग ब्रेकच्या आधी दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला आमच्या टॉस बॉक्स मध्ये जर का नाही दिसले तर पुढील येणारा सामना 4 षटकांचा असेल. त्यावेळेस मात्र ऑन साइडला भिरकावून तर जरूर दिले, पुलचा फटका यशस्वी होत नाहीये. क्षेत्ररक्षक तिथे तैनात जीतू गायकवाडच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाज इथे मात्र बाद होईल. विनंती करतोय की आपण सुद्धा मंचावर यायचं. तसंच कुंडेवाल ग्रामस्थांचं सुद्धा खरंच खूप खूप धन्यवाद, त्यांनी आम्हाला हा मैदान या स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल. येस दिशूसोबत सुरजी जर का सांगायचं म्हटलं तर कुंडेवाळ गावच्या सर्व ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचं आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. कारण काही जे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहेत ज्या आवर्जून इथे उपस्थित आहेत त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. कारण की सातत्याने क्रिकेटसाठी कुंडेवाळ गावाने भरपूर काय केले, मग कधी आयोजकांच्या माध्यमातून असू द्यात, कधी खेळाडूंच्या माध्यमातून असू द्यात किंवा रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनला ज्या ज्या वेळेला मदतीची हात लागली त्या वेळेला मात्र हाकेला धावून आलेला हा गाव आहे. आणि या गावातील सर्वच मी प्रतिष्ठित व्यक्तींना विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आम्ही करतोय. तर आता मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आले गोलंदाज प्रकाश वास्कर. शेवटचं आणि अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं षटक म्हणावं लागेल. 4 षटक प्रयत्न भरपूर झाले, 4 षटक चिंचपाडा संघाने भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांचे प्रयत्न सातत्याने सर्वच गोलंदाजांनी पाडून काढले. परंतु आता एक नामी संधी आहे, या षटकामध्ये जर का 2-3 मोठे फटके आले तर एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारू शकतो. असं सध्याच्या घडीला धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 19च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गुरफटला हा संघ कुठेतरी धावा गोळा करण्यामध्ये चुकलं कुठे हा प्रश्न मनाच्या मध्ये पडलाच आणि या प्रश्नाचं उत्तर निश्चित स्वरूपाने या इनिंग ब्रेक नंतर आपण जरूर तुमच्यावर डिस्कस करणार आहोत. सातत्याने अचूक टप्प्यांवरती केला गेलेला मारा, सातत्याने मात्र कन्सिस्टन्सली गोलंदाजांनी जे धाडसी पाऊल टाकलं फलंदाजांच्या विरोधामध्ये अर्थात विकेट टेकिंग ॲबिलिटी जी दर्शवली गेली त्याबद्दल नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल. विशेष कौतुक आपण आणखीच करूयात मित्रांनो, कारण की असं म्हणतात नाही गुड स्टार्ट इज हाफ डन, म्हणजे एक चांगली सुरुवात तुमच्या विजयाचा अर्धा टप्पा पार करते. आणि तीच काहीसे चित्र आणखी ते दर्शवलं. परंतु इथं मात्र बघा फलंदाज बाद, कॅच कंप्लीट होते आणि अजून एक मोहरा गारत मैदानाच्या मीची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या प्रकाशाने सारा समंत तेजोमय करणारा शिवसूर्य अर्थात छत्रपती शिवाजी महाराज यांना मात्र मानवंदना अर्पण करणारं हे गीत मात्र आमच्या डीजेच्या माध्यमातून खूप बरं वाटतं, ज्यावेळेला मात्र आपला इतिहास सांगणारे हे गीत मैदानाच्या आतमध्ये लागतात. सध्याच्या घडीला सांगायचं म्हटलं तर ही तरुणाई, ही 21व्या शतकामध्ये जगणारी युवा पिढी कुठेतरी आधुनिकतेकडे पाऊल ठेवते, परंतु आपला इतिहास कुठेतरी विसरत चालले आणि हाच इतिहास अशाच प्रकारे त्यांच्यापर्यंत जर का पोहोचवला गेला तर निश्चित स्वरूपाने एक अभिमानाचा क्षण निश्चित स्वरूपाने जोपासला आहे. क्रिकेट फक्त आणि फक्त क्रिकेट पुरतं आता मर्यादित राहिलेलं नाहीये, स्पेशली रायगडचं क्रिकेट हे क्रिकेट पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, स्पेशली रायगडचं. कारण की याच क्रिकेटच्या माध्यमातून आपली संस्कृती, आपला वारसा, आपला इतिहास अभिमानाने कुठेतरी या युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आयोजक करत असतात आणि याच्यातलं एक मूर्तिमंत उदाहरणाची ठेव आज आमचे डीजे मास्टर देतात. चांगली गोलंदाजी, अचूक मारा, तिखट मारा, कन्सिस्टन्सी लाईन आणि लेन वरती जे कॉन्सन्ट्रेशन केलं गेले याबद्दल आपण पाहतोय की चिंचपाडा संघ थोडासा बॅकअप वरती. चेंडू खोला टाकला होता, खोदून तर जरूर काढला गेलाय, पॉईंट चेंडू घेऊन चेंडू येतोय डीप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षक आपण इथे पाहतोय. संदीपचं कौतुक करावं लागेल, ज्या प्रकारे तो क्षेत्ररक्षण करतोय, ज्या प्रकारे चेंडूची उचल करतोय, ज्या प्रकारे चेंडूला फेकतोय. सरळ विकेट किपरकडे जेव्हा असे थ्रो जातात ना त्यावेळेला मात्र पूर्ण डिपार्टमेंट जे मैदानाच्या आतमध्ये काम करते ना त्यांना देखील एक वेगळा कॉन्फिडन्स आहे. स्कोर आपण पाहतो धावफलकावरती 20 रन्स. शेवटचं षटक हलकासा ओव्हरपिच चेंडू, परंतु चंद्रकोर निघावी तसा गर्रकन फिरकी घेतोय, फलंदाजीची अक्षरशः भांबीर उडवतोय. डॉट बॉलची झाली सांगता 5 षटकाचा होतो खेळ समाप्त. धावफलकावरती आपण पाहतोय की अवघ्या 20 धावा या अंकित केल्या गेल्या आहेत आणि एक छोटंसं आव्हान लो स्कोर अर्थात 21 धावांचा उभा केला गेला. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, लो स्कोरिंग मॅचेस ऑलवेज हाय व्होल्टेज ड्रामा. कमीत कमी धावसंख्येच्या मॅचेसच जास्तीत जास्त तिखट चटके लावून जाणार असतात. त्यामुळे मित्रांनो इथे काही घडू शकतं. क्रिकेट आहे, कधी इकडे कधी तिकडे, कधी फलंदाजाचा कधी गोलंदाजांचा, कधी नाही कुणाचा. आणि हे सर्व काय आपल्याला पहिल्याच मॅच मध्ये पाहायला मिळणार का या प्रश्नाचं उत्तर सेकंड इनिंग मध्ये निश्चित स्वरूपाने आपण अजमावणार आहात. परंतु पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो अजनबी स्पोर्ट्स ओवळे आयोजित स्वर्गीय गोरखनाथ धर्मा गायकवाड व स्वर्गीय गणेश विष्णू मुंगाजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये. विनंती असेल नेरे आणि टाकेगाव या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, जर आपण टॉस उडवण्यास उशीर केला तर तुम्हाला आयोजकाकडून दिलेल्या पॅनल्टी सामोरं जावे लागेल. याच्यातील मात्र संघनायक खूप मोठं असं आयोजन आणि या आयोजनाला आपण आपल्या संघामुळे किंवा आपल्या मुले कुठेतरी गालबोट लागू नये याची निश्चित तुम्हाला विनंती असेल. कृपया लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. बघा सातत्याने विनंती केली जाते टाकेगावात, त्याचबरोबर नेरे संघ. आम्हाला माहिती आहे तुमचे काही खेळाडू इथे उपस्थित आहेत. कॅप्टन्सला विनंती केली की आपण टॉस बॉक्समध्ये लवकरात लवकर यायचं, अन्यथा हा पुढील होणारा तुमचा सामना 4 षटकाचा खेळवला जाईल ही स्ट्रिक्ट वॉर्निंग संतोष दादांनी दिलेली. एक सुसज्ज, एक भव्य दिव्य आणि एक सुंदर आणि शिस्तबद्ध असं क्रिकेटचं वातावरण आज मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला इथे आयोजित केलं गेलं. कौतुक करावं लागेल अजनबी स्पोर्ट्स ओवळेचं. सातत्याने गेली कित्येक वर्ष सातत्याने क्रिकेटची ही परंपरा इतिहास जपण्याचं काम हॅलो कुंडेवाड गावचे ग्रामस्थ क्रिकेट प्रेमी राम ऑस्कर साहेबांना मी विनंती करतोय की आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे. विनंती करू सूरज मुंगाजी यांना.
रामोस्कर ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवाडचे क्रिकेट प्रेमी रामोस्कर साहेबांचा सत्कार करतील सूरज मुंगाजी यांना मी विनंती करतोय. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार सूरज मुंगाजी यांच्या हस्ते करण्यात येत आहे. तसेच ओळ्या गावचे अजून एक क्रिकेट प्रेमी एम आर दाभोलकर साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारायचा आहे. खऱ्या अर्थानं ओळा संघ कुठेही असो, ओळ्या गावातील कुठेही स्पर्धा असो, आपली उपस्थित नेहमी प्रार्थनीय असते. असे आमचे मान्य श्री एम आर दाभोलकर साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. सूरज मुंगाजी यांच्या सोबत पुनश्च विनंती करतो. तसेच अजनबी संघाचे खंदे समर्थक आणि नेहमीच एक पाठीचा कणा म्हणून संबोधलं जाणारे ओळा ग्रुप ग्रामपंचायतचे माजी सरपंच मान्य श्री शिवदास नारायण गायकवाड यांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. मी विनंती करतो सूरज मुंगाजी यांना पुनश्च विनंती करतो. शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. कारण गावाचा एक तरुण तडफदार आणि खरं लागलेली एक संजीवनी ओळ्या गावाच्या शिवदास नारायण गायकवाड विनंती करतो त्यांना सामना सुरू करायचा आहे. क्या बात है प्रसन्न मुंगाजी साहेब आपण जुळले गेले तर कॉंग्रेसच्या भूमिकेने जे मला स्टेजवर पाहणार आहे. थँक्यू सो मच प्रसन्नजी. तर पहिला 17 खेळ आपण पाहिला झालेला आहे. तर समोर 21 माफक आव्हान तुम्हाला थोडंसं छोटं आव्हान ठेवलं गेलं आहे आणि या आव्हानाचा साठा करण्यासाठी मदतीसाठी आपण पाहतो की तो प्रिंट आहे एक मोठी सेवा रोहित गायकवाड आपण पाहतो. हॅलो सर, नेरे आणि काटेगाव शेवटचा बॉल आहे तुम्हाला. सामना सेकंड इनिंग चालू झाली आहे. विनंती असेल कुठे लवकरात लवकर कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा. कुठे असाल जर आपला एखादा प्लेअर इथे उपस्थित असेल पुनश्च विनंती करतोय. ही स्पर्धा 1 लाखाची स्पर्धा आहे आणि एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आपण उशीर करताय एक खंत आहे. तर विनंती असेल वारंवार एखादा प्लेअर आपल्याला उपस्थित असेल तर टॉसबिनसाठी लगेच कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा. तर आपण पाहतो की भाऊसाहेब आपण क्रिकेटच्या माध्यमातून सुंदरच्या माध्यमातून मदत वास्कर पॅकेटमधून आपण पाहतो की पहिली धाव केली जाते. पॅकेट क्रिकेट दिली जाते. रायगडामध्ये एकच वाईट झालं, एकच नाट झालं रायगड क्रिकेटची. परंतु सध्याच्या वेळेला सांगायचं म्हटलं तर या आसपासच्या परिसरामध्ये जेवढ्या ग्रामपंचायती आहेत त्याच्यामध्ये चर्चा एकच झाली कोवळे आहेत या स्पर्धेची. चौकार आहे 4 दिवा
श्री उदेश दाभोळकर आणि अजूनही ओवळे संघाचे खंदे समर्थक आणि जुने जाणते खेळाडू अशा ओवळ्या गावाचे निवृत्ती मान्य श्री उदेश दाभोळकर साहेबांचं जे आगमन झाल्याच्या विनंतीचे ते आपण मंचावरती प्रस्थान करायचं. तसेच कुंडेवाड गावाचे जे ग्रामस्थ तसेच सामन्याचा आस्वाद घेत असते. तसेच सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तर कोणी कुंडेवाड तर कोणी